हाय गाईस, आजचा माझा न्यू ब्लॉग. आज मी बनवत आहे भाकऱ्या आणि कोली नाश्त्यासाठी. तर मी भाकऱ्यांची उकळणी आधीच घेऊन ठेवली होती. पीठ ठेवलं मी थंड करायला. थंड करून झाल्यानंतर मी घेतला पीठ मलावा. पीठ मलून झाल्यानंतर केला मी भाकऱ्याचा उंडा करून झाल्यानंतर घेतली भाकर मी वलाला. एके बाजूला ठेवलं मी चाय, कारण की होरीतून आल्यावरती यांनी आंघोळ केली की यांना येते पहिल्या चायची तलब. दुसरं काही देऊया नाही देऊ, पण पहिला यांना चाय लागते. तर तव्याने टाकली मी भाकरनं, दुसऱ्या बाजूला ठेवली चाय उकळायला. तर त्यानं मी टाकले दूध टाकून झाल्यानंतर चाय ठेवली मी उकळायला आणि दुसरी भाकर घेतली वलाला. तर माझी एक भाकर मी भाजून झाल्यानंतर बघू शकतो मस्त की फुगली आणि मी ती बाहेर काढली तव्यांची आणि ठेवली डिशमध्ये. त्यानं टाकली दुसरी मस्त की चहाला माझा उकल आला. एका जो भाकर पण माझी फुकत होती ती ठेवली बाजूला. पहिला त्यांना चाय दिला मी भरून, कारण की त्यांची चायची तलब त्याला आणली की त्यांना राहावं नाही. चहा त्यांना दिल्यानंतर माझी भाकर. त्यानंतर घेतला मी कोलिम करा. तर कोलिमसाठी मी घेतलं लसूण, मिरची, कोथिंबीर. तर लसूण मस्त की चेचून घेतले बघा, बारीक करून मस्त घेतलं. तर अद्रक टेचलं जरासा आणि मग कोथिंबीर, मिरच्या, हळद, मसाला, मीठ, तेल टाकलं. त्यात टाकलं मग मी कोली. तुम्ही याला जवला बोलत असेल किंवा सुकट बोलत असेल. मस्त की मी त्या मसाल्यामध्ये कालून घेतलं आणि अंदाजाने थोडंसं पाणी टाकलं आणि 15-20 मिनटं ठेवलं मी ते शिजण्यासाठी. त्यानंतर घेतली मी भांडी घासावं, कारण की आपली जागा आधीच आहे आऊशी. तर त्या काय एवढा पसारा ठेवायचा, तर तो पसारा कधी काढता असं झालं होतं मला. तर घेतली मी भांडी घासून भांड्यांचा ढिगला तर पक्का भरला होता, की कारण की जेवण करायला लागलो की माझा पसारा पक्का होता आणि मला कवा ती भांडी घासून होतं ऐशी होतं. अरे आपला किचन आधीच आऊसा आणि त्याने एवढं पसारा ठेवायचा ते मला काय आवरं नाही. तर मी एके बाजूला ठेवलं मी कोलीन. तर कोली माझं शिजत होता तोपर्यंत मी घेतली भांडी घासून घेतल्यानंतर घेतलं किचनवरचं सगळं सामान आवरावरी करायला. जागच्या जागी सामान ठेवल्यानंतर कपडा भिजून घेतला मी. गॅस बीज पुसून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त किचनची लादी बिदी मस्त की पुसून घेतली. आणि पसारा असला की कसं आपला चिडचिडपणा मला जास्त होतं. मला पसारा बिलकुल आधीच आपला आवसा किचन आणि त्यावरती अजून आपण आवरा पसारा ठेवला की मग ते पूर्ण किचन भरतं. मग आपल्याला जागा काही भेटत नाही. मला काय पसारा काय आवरेल नाही. त्यानंतर मी केला फिल्टर चालू केल्यानंतर बाटल्या पहिल्या नळाच्या पाण्याने धुवून घेतल्यानंतर फिल्टरच्या पाण्याने भरून घेतल्या बाटल्या. भरून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी कोलिम ठेवला. तर कोलिममध्ये मस्त की जायला आईला सांगली होती कोथिंबीर साफ करा, पण आईने काय बारक्याला घेतलं का बारका काय माझा काय राहा नाही. मग मी घेतली कोथिंबीर साफ करून झाल्या. पिशवीन बांधली आणि दुधाची पिशवी आली होती. आमच्या दूधवाला रोजचा भैया येतं. तर दूध घेतलं आणि कोथिंबीर ठेवली फ्रीजमध्ये. त्यानंतर घेतली झारू बिरू मारायला. आणि इथं काय माझं रोजचंच काम असतं, पण मी कधी व्हिडिओमध्ये कधी असलं काही घेतलं नाही आहे. तर आज काय मना नाही तर असं वाटलं का चला घेऊया व्हिडिओमध्ये थोडंसं काम करताना. पण एक असं काही जणांना वाटेल की व्हिडिओसाठी घेतलं आहे. ते व्हिडिओसाठी ही आपली रेग्युलर घरची कामं असतात ते आपल्या करणं भागच असतात. माझी सर्व कामं आटपली. त्यानंतर घेतली मी देवपूजा करावं. देवपूजा करून झाल्यानंतर मी पाय मस्त की परून घेतला. बघू शकता तुम्ही. त्यानंतर घेतला नाश्ता भरला वटी आणि कोलिम. त्यानंतर यांना भूक लागली होती तर बारक्याला पाहिजे ती वटी, तर बारक्याने घेतली वटी. त्यानंतर मी बसलो नाश्ता करायला. तर नाश्ता मला तर आज भूक लागल्यानंतर झाल्यानंतर मी पाणी पिलं आणि गोड मिठाई खाली. मला